नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज पुन्हा आलोय आपण सांगली जिल्ह्याकडं. जयंत पाटील हे आता मौन सोडल्यानंतर त्यांची कूटनीती सुरू झाली वगैरे हे आपण सगळ्या चर्चा केल्या, परंतु त्याच्यातल्या डेव्हलपमेंट आता फार चर्चेला येत आहेत. त्या म्हणजे विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला आणि जयंत पाटील आणि विशाल हे एकत्र आले. हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे आज. पण ह्याचे परिणाम भारतीय जनता पक्षावर किती होणार? तर हे तिघं एकत्र आले तर भाजप बॅकफूटवर जाणार का, ह्या चर्चा जोरात चालू झाल्या. आणि भारतीय जनता पक्षाचे आता पालकमंत्री जे चंद्रकांत दादा आहेत, ते चंद्रकांत दादा इथं आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळेच हतबल झाल्यासारखं झालेले होते. आणि त्यातला इंटरनल राजकारण, जयंत पाटील आणि विशाल पाटील हे एकत्र यायला तयार नाही. आणि विश्वजित कदमांचा आग्रह, हे दोघं जण एकत्र आले तर आपण भारतीय जनता पक्षाला धूळ चारू शकतो. आणि त्या पद्धतीने त्यांची 2 दिवसापूर्वी बैठक झाली. आणि बैठक झाल्यानंतर विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातल्या ज्या चर्चा झाल्या त्या मात्र अजून बाहेर येत नाहीत, परंतु काही खबरे असतातच. मग खासदारकीच्या निवडणुकीत आमचं कसं झालं, काय झालं, जुना भूतकाळ आपण सगळा सोडायचा. विश्वजित कदमांचं म्हणणं असं आहे की आज आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची ताकद आपण एकत्रितपणे दाखवणं हे गरजेचं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी आहेत, महापालिका आहेत त्याच्यानंतर. आणि विशाल पाटलांनी थोडं मोठेपणा दाखवावा आणि जयंत पाटलांनी पण दाखवून दोघांनी एकत्रितपणे आपण ठरवलं तर भारतीय जनता पक्षाला धूळ चारू शकतो. मग आता विषय असा आहे, संजय काका त्यांनी विकास आघाडी, मग आपण पक्षीय राजकारण ठेवायचं का सरळ आघाडी करायची? मग आघाडी केल्यावर मग आपलं सगळंच बाजूला पडतंय, मग आघाडीतनं आपण जायचं. पण विशाल पाटलांची वसंतदादा आघाडी हे मान्य करणार जयंतराव? हाच चर्चेचा मुद्दा झाला. आणि तिथं पुन्हा फिसकटलं का, तर विश्वजित कदम त्याच्यावर बोलायला तयार नाही. विश्वजित कदम अजून एकत्रित आलो नाही, आम्ही बसलो, आमची चर्चा झालेली आहे आणि आमच्या चर्चा चालूच आहे. पण ह्या चर्चेचं काय फलित काय हे बाहेर आलं पाहिजे. आणि हे लवकर झालं तर उपयोग आहे, नाहीतर भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष आहे. आज जिल्ह्यामधलं राजकारण फार आता जोमानं चालू झालेलं आहे. पडळकर प्रकरण, पडळकरांचं ते आणि जयंत पाटलांचं हे सगळं झालेलं बघतोय. अशा वेळेला जयंत पाटील आता एकदम जोमानं पुढे आलेले आहेत. आता जयंत पाटील सर्व शक्तीनिशी ते उतरलेले दिसत आहेत. त्यावेळेला विशाल पाटलांच्यासाठी ते 2 पावलं मागे यायला तयार आहेत असंही कळतंय. फक्त आता महाविकास आघाडी का कुठली एकत्रितपणे आपण आघाडीचं नाव देऊन करायचं, म्हणजे संजय काकाही त्याच्यामध्ये सामील होणार. मग ही 3 ताकद झाली तरी भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर जात आहे. आणि त्याच्यात अधिक संजय काका आले तर मग भारतीय जनता पक्षाला आम्ही धूळ चारू शकतो असे त्यांचे अंदाज आहेत. हे समर्थक बोलतायत त्यांचे आता सगळे. आणि विश्वजित यांनी पुढाकार घेतलाय. पण हा पुढाकार ह्या काही दिवसामध्ये हा घेतलेला पुढाकार, ह्याचं यश येणार का, ह्याचं फलित काय, हे सगळे कार्यकर्ते बघतायत. आज कार्यकर्ते काँग्रेसचे असतील, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे असतील, शिवसेनेचेही असतील, उबाटा गटाचे, हे सगळे बघतायत हे राजकारण काय चाललंय. पण भारतीय जनता पक्ष जोमानं पुढे निघालाय. आज लाड हा गट किती मोठा आहे. आज त्यांचे मातब्बर शरद लाड ही सगळे एक एक भारतीय जनता पक्षामध्ये घेतच सुटलेले आहेत. मग अशा वेळेला निर्णय लागलीच होणं, एकत्र येणं आणि आपली भूमिका कार्यकर्त्यांच्या पशी जाणं, तर हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले कार्यकर्ते परत येऊ शकतात, नक्की येऊ शकतात. सध्या राजकारणात काय सकाळी इकडे गेला आणि संध्याकाळी इकडे आला, हे होतंयच. आणि त्या पक्षीय आणि ह्याचं राजकारण नाही आहे. आता जिल्हा परिषद आणि महापालिकेला व्यक्ती हे जास्त महत्वाचं आहेत. आणि विशेषतः हे गट, आणि हे वसंतदादा गट, बापू गट, विश्वजित कदमांचा गट, हेच असंच बघितलं जातंय. महाविकास आघाडी म्हणायचं नावाला, परंतु ह्यांचे सगळ्यांचे साम्राज्य आहेत हो. विश्वजित कदमांचं आहे, विशाल पाटलांचं आहे, संजय काकांचं आहे, जयंत पाटलांचं आहे. अशी सगळी रती महारथी एकत्र आली. पाटील, कदम हे सगळे एकत्र आल्यानंतर
पडळकर, चंद्रकांत दादा, भारतीय जनता पक्ष ह्यांना नक्की विचार करण्यासारखी परिस्थिती येणार आहे. आणि कार्यकर्त्यांचा आतनं जोर लागलेला दिसतोय की नाही, तुम्ही एकत्र आलंच पाहिजे यावेळेला. तर हे जे काही एक पाय इकडं एक पाय म्हणजे जे कुंपणावर बसलेले आहेत ते सुद्धा धडाधड इथं उड्या मारतील. आणि रोहित पाटील हे सुद्धा यामध्ये नक्की सामील होतील. मग त्यावेळेला संजय काका जरी आले आणि एखादी आघाडी झाली तरी सुद्धा 2 पावलं ते मागं येतील आणि तेही याला मान्यता देतील, अशी आत्ताची परिस्थिती दिसते आहे. सांगली जिल्ह्यातलं राजकारण रोज बदलतंय. कोण म्हणेल संजय भोकरे विश्लेषण करता तुम्ही, परवा म्हटला एक आणि आत्ता एक म्हटला. अहो, हे राजकारणी सुद्धा आत्ता एक आहेत, दुपारी दुसरीकडे आहेत. मग आम्हाला विश्लेषण बदलावं लागतंच ना. आम्ही त्यावेळेला आत्ताची परिस्थिती काय बघतो आणि त्याच्यावर विश्लेषण करतो. असंच राज्यात सगळीकडे चालू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे चालू आहे. कोण कुठल्या पक्षाचं हेच कळत नाही. त्याला विचारावं लागतं आत्ता तुम्ही कुठल्या पक्षात आहात, हे विचारल्याशिवाय पुढचं होतच नाही हो. त्यामुळे विश्लेषणं सुद्धा मी एकटाच नव्हे, बऱ्याच जणांची विश्लेषणं काढून बघा, ती बदललेली दिसतात. याचं कारण हे आहे की राजकारण बदलतं झालंय. पूर्वीसारखं काँग्रेस अखंड आमच्या रक्तात काँग्रेस आज काही नाही आहे. अखंड भाजप वगैरे, भाजपमध्ये सगळे काँग्रेसचेच आहेत, राष्ट्रवादीचेच आहेत आणि ती मोठी काँग्रेस बनलेली आहे. भाजप म्हणजे मोठी काँग्रेस झाली असंच म्हटलं जातंय. त्यामुळे असं काही नाही. आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यात व्यक्ती आणि गट हे महत्त्वाचे ठरतात. आणि तसं सांगली जिल्ह्यामध्ये विश्वजित, विशाल आणि जयंत ही बैठक झाली, हाच आज विशेष मुद्दा होता आणि ह्याच्यावरच आज विश्लेषण करणं गरजेचं होतं. हे आता एकत्रित येत आहेत, तशी परिस्थिती पहिली स्टेप झालेली आहे. विश्वजित कदमांचा पुढाकार झालेला आहे, त्यात त्यांना यश अपयश हे काही दिवसात कळून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.